जिथे इतिहास, पुराण आणि अध्यात्म एकत्र येतात, अशा हिमालयाच्या कुशीत वसलेल्या सुंदरशा मनाली नगरीत मी मंजुषा आणि मी कैलास आपले खूप खूप स्वागत करतो। आज आपण महाभारतातील प्रसिद्ध व्यक्तिरेखा घटोत्कच आणि त्याची माता हिडिंबा देवी यांची रोचक कथा जाणून घेणार आहोत आणि त्याचबरोबर हिडिंबा मंदिरचा शोध घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। समोर दिसतंय ते हिडिंबा देवीचं मंदिर। स्थानिक लोक याला डोंगरी मंदिर असेही म्हणतात। हे मंदिर 1553 साली बांधलं गेलं। महाभारतातील प्रसिद्ध व्यक्तिरेखा हिडिंबा देवी यांना हे मंदिर समर्पित आहे। इथलं हे मंदिर तिच्या वारशाचं प्रतीक आहे। याआधी उल्लेख केल्याप्रमाणे हिडिंबा देवी ही महाभारतातील सामान्य व्यक्तिरेखा नव्हती। ती राक्षसी असूनही तिने सदाचरणाचा मार्ग निवडला। भीमाशी विवाह केल्यानंतर तिला घटोत्कच नावाचा पुत्र झाला, ज्याने महाभारताच्या कथेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। घटोत्कच हा एक बलाढ्य योद्धा होता। त्याला जादुई सामर्थ्य होतं। तो खऱ्या अर्थाने हिमालयाचा पुत्र होता। कुरुक्षेत्राच्या युद्धात पांडवांना वाचवण्यासाठी त्याने आपलं बलिदान दिलं। त्याचं शौर्य आणि निष्ठा यामुळे तो भारतीय पुराण कथांमधील एक अमर योद्धा बनला। असंही म्हटलं जातं की तिच्या भावाचा पराभव झाल्यानंतर हिडिंबाने आपला राक्षसी स्वभाव सोडून तपस्वी जीवन स्वीकारले। स्थानिक लोक तिला देवी मानतात आणि तिचा श्रद्धेने आदर करतात। मंदिरापासून थोड्याच अंतरावर घटोत्कचाचं हे पवित्र स्मारक आहे। इथं लोक प्रार्थना करतात आणि त्याच्या शौर्याला आदरपूर्वक नमस्कार करतात।
या मंदिरात हिडिंबा देवीची मूर्ती नाही. देवीची उपस्थिती दाखविणाऱ्या शिळेवरच्या पाऊल खुणा इथे आहेत. मे महिन्यात होणाऱ्या वार्षिक उत्सवात या मंदिरात पूजा, पारंपरिक नृत्य आणि सणांमुळे हे मंदिर गजबजून जातं. हिडिंबा देवीला मनालीच्या रक्षणकर्त्या देवीचं स्थान आहे, तर घटोत्कच त्याच्या बलिदानाचं प्रतीक आहे आणि त्यामुळेच हिडिंबा आणि घटोत्कच यांची कथा या प्रदेशासाठी विशेष महत्त्वाच्या आहेत. त्यांची कथा कर्तव्य आणि प्रेम यांच्यातलं अनंत नातं आपल्याला शिकवते. हिडिंबा आणि घटोत्कच यांचा वारसा मनालीच्या संस्कृती आणि लोककथांमध्ये खोलवर रुजलेला आहे. या मंदिराला भेट देणं म्हणजे भारतीय महाकाव्याच्या इतिहासात प्रवास करण्यासारखं आहे. तुम्ही मनालीला आलात तर या मंदिराला नक्की भेट द्या. या ऐतिहासिक आणि पौराणिक प्रवासात माझ्यासोबत राहिल्याबद्दल धन्यवाद. अशाच अद्भुत कथांसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या प्रवासात पुन्हा भेटू. धन्यवाद.